नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपण पितृपंधरवड्यावर बोलतोय आणि पितृपंधरवडा चालू आहे आणि यावेळेला पितरांचं स्मरण आपण करत असतो आणि घरोघरी निदान भारतात तरी हा चर्चेचा विषय असतो. त्यांच्याकडे प्रत्यक्ष श्राद्ध असो वा नसो. त्याचं कारण हेच आहे की आपल्याला माहिती असतं की आपला जो काही देह आहे हा पितरांच्यामुळे आहे. जो काही आपण पुरुषार्थ करतोय हा आपण करतोय. त्याच्यामध्ये पितरांचा मुख्य सहभाग हाच आहे की आपल्याला हा देह मिळाला. थोडक्यात हा देह जो मिळालाय हा आपल्याला एक कर्ज म्हणून मिळालाय असं समजू आणि पुरुषार्थ जो आपण करतो त्याच्यानी ते कर्ज फेडण्यासाठी आपण काम करत असतो असा एक विचार आपण करून पाहू. कारण विचार करा की हे संपूर्ण जग जे आहे ते आपल्याकडनं काय घेतं म्हणजे माणसाकडनं काय घेतं काहीच घेत नाही. मनुष्य जन्माला येतो हा आई वडिलांच्यामुळे निर्माण होतो. म्हणजे आई वडील हा जन्म हा देह म्हटलं तर निसर्गानेच दिलाय आपल्याला. पण एकदा आपल्याला जाणीव स्पष्ट झाली मला माझं आणि ही ममता एकदा उत्पन्न झाली की आपल्याला सगळ्याच गोष्टी वेगळ्या वाटायला लागतात आणि आपल्यासाठी जगाने कार्य करावं अशा अर्थाची एक धारणा आपण एक मानू लागतो. कितपत योग्य आहे? कारण जर हा आपल्याला देह जर आपल्या सृष्टीने जर आपल्याला दिलं असेल त्यातलं सत्कार्य करून आणि कुठल्या पद्धतीने आपण आपलं कर्ज फेडतो त्यांना उतराई होतो हा विचार करण्याची गोष्ट आहे. निदान त्यांचं स्मरण म्हणून हे 15 दिवस आपल्याला दिलेले आहेत जे पितृपंधरवडा म्हणून आपण साजरा करत असतो आणि हे जरुरी आहे कारण त्याशिवाय मी विचार करा आपल्याकडे वैदिक संस्कृतीने हा एक पंधरवडा असा दिलेला आहे की ज्यावेळेला त्याचं स्मरण करावं असं सांगितलेलं आहे. तो त्याच्यासाठी राखून ठेवलेला आहे. मग त्या दिवशी त्या पंधरवड्यात दुसरं काही करायचं नाही आणि तेवढंच करावं अशी एक कल्पना आहे. त्यामुळे गेल्या वेळेला आपण पंचमहायज्ञ बघितले होते. त्याच्यामधला हा पितृयज्ञ हा या पितृपंधरवड्याच्या निमित्ताने पूर्ण होण्याची एक संधी आपल्याला मिळालेली आहे. ती आपण पुरेपूर घेतो का? त्याचा उपयोग करतो का? हा प्रश्न आहे. एक कल्पना करा ना, की कालिदासाचा एक श्लोक आहे. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर. म्हणजे याच्यामध्ये पार्वती आणि परमेश्वर यांना जगाचे पिता म्हटलं. आणि एक सेकंदभर आपण तिथपर्यंत मागे जाऊ ना. म्हणजे थोडक्यात ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली, ही सृष्टी झाली निर्माण त्यावेळेला शिवाच्या चिंतनाने म्हणजे जो काही परब्रह्म आहे त्याच्या चिंतनाने एकोस्यम बहुश्याम एकोहम बहुश्याम या विचाराने सुरू झाली असं एक जर आपण वाचलंय ऐकलंय माहिती आहे आपल्याला तर त्याचा विचार करून आपण मागे जायचा प्रयत्न करू ना म्हणजे एक सेकंदभर आपण असं मान्य करू की जगाचा पितर सर्व जगाचे पितर असणारे पार्वती आणि परमेश्वर म्हणजे शंकर पार्वती हे आपले आई वडील आहेत किंवा आई वडिलांसारखे आहेत. तर तिथपर्यंत मागे जाण्यासाठी आपल्याला किती पिढ्या मागे जायला लागेल आणि तिथपासून ते आत्तापर्यंत आपला देह प्राप्त होईपर्यंत किंवा आपल्या पुढे येईल ज्यावेळेला आपण पितृलोकात असू त्यावेळेला हे चालूच राहणार आहे. त्यामुळे अशा या पितरांचं स्मरण करण्यासाठी हा पितृपंधरवडा आपल्याला मिळालेला असतो. यावेळेला श्राद्ध कर्म करणं हे एक मुख्य याला पितृपंधरवड्यात जे करतात त्याला पक्ष म्हणतात आणि वर्षाचं जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्यामुळे श्राद्ध आणि पक्ष या दोन गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे करायला पाहिजेत अशी एक धारणा आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे पितृपंधरवडा हा
अशुभ असा त्याचा अर्थ नाहीये. हा सर्वात पवित्र असा पंधरवडा आहे. पण यावेळेला पितृकार्यांच्या व्यतिरिक्त इतर काही करू नये. कारण तो पंधरवडा तर मग फक्त तुम्हाला मिळालेला आहे. त्या पंधरवड्यात तुम्ही जास्तीत जास्त पितृकार्य करा. पितरांच्या स्मरणामध्ये जे श्रद्धेने केलेलं आहे त्याला श्राद्ध म्हणतात. ह्या एका वचनासाठी आपण जे जे करू ते पितरांच्या स्मरणार्थ करू आणि त्याच्यासाठी ज्या ज्या पद्धतीने आपण हे श्राद्ध करू शकू हे आपल्याला करता यायला पाहिजे आणि केलं पाहिजे. धार्मिक विधीने म्हणजे पुरोहिताला बोलवून विधिवत पिंडदान करणं हा एक सर्वात श्रेष्ठ उपाय आहे. दुसरं आपण शिधा देऊन पण विधिवत करता येतं. आणि एक समजायला पाहिजे की त्यांच्या प्रित्यर्थ आपण केलेलं दान म्हणजे एखाद्या आश्रमशाळेत तेही श्रेष्ठ आहे. पण तिथे संकल्प जर सोडला तर तिथे संकल्प सोडायला पाहिजे आणि संकल्पानेच ते करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. श्राद्ध करण्याचे अनेक पर्याय आहेत आणि अनेक पद्धतीने ते करतायत. तर सोप्यातल्या सोप्या पद्धतीने पण जाणीवपूर्वक आपण हे पितृपंधरवडा आणि त्याच्यामध्ये केलेलं पक्षकार्य हे करायला पाहिजे आणि त्यातूनच आपलं भवितव्य चांगलं होऊ शकतं. कारण जे काय ऐहिक उपभोग मिळण्याचं जे मुख्य जे काही अधिकार आहेत ते पितरांकडे असतात. त्यामुळे देवता ही पितरांच्या मधूनच कार्य करतात. त्यामुळे पितृकार्य वगळून तुम्हाला भरभराट आणि सुखसमृद्धी मिळू शकते असं मानूच नका. आणि असा अर्थात शास्त्रादेश आहे, तुम्ही जरूर वाचा. आणि या विषयात रुची नावाच्या एका ऋषींनी खूप चांगलं पितृस्तव केलेलं आपल्याला मार्कंडेय पुराणात वाचता येतं. ते मिळालं तर जरूर वाचा आणि ते खूप चांगलं आहे आणि ती सगळी कथाच फार चांगली आहे. त्यामुळे मार्कंडेय पुराणामधली पितरांचा आणि रुची या ऋषीचा संवाद जो आहे तो जरूर वाचा. त्याचा मुलगा रौच्य, त्या रौच्य हा मनु झालाय पुढे. तर ह्या रुचीचा आणि पितरांचा जो संवाद आहे तो नक्की ऐकण्यासारखा आहे. जरूर ऐका आणि जरूर वाचा आणि हा पक्ष जो आहे तो नक्की श्रद्धेने करा. जय जय रघुवीर समर्थ.